राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सोलापूर भरती निघालेली आहे. स्टाफ नर्स, ANM, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन. त्याचा फॉर्म कसा भरायचा आणि कधीपर्यंत ते बघू. बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हे सोलापूर कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद सोलापूर. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आता याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे सांगतो. तर एकूण बघा, NRHMच्या अंडर या विविध योजनेतील 14 संवर्गातील, आता हे वेगवेगळ्या योजना आहेत, खाली तुम्हाला मी दाखवतो. त्या वेगवेगळ्या योजनेमध्ये टोटल 14 कॅडर आहेत वेगवेगळे. आता त्यांच्या सगळ्यांचे मिळून टोटल 112 जागा ह्या भरायच्यात. भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून सदरील पदे ही कंत्राटी स्वरूपाचे मानधन तत्वावर, ठीक आहे, एकत्रित मानधन तत्वावर असून खालील तक्त्यानुसार, आता खाली त्यांनी सांगितले की टोटल किती जागा आहेत, ठीक आहे. आता याच्यामध्ये इथं बघा, हे पदाचं नाव आहे, आता हे कोणत्या प्रोग्रामच्या अंडर आहे, ते पोस्ट, एज्युकेशन क्वालिफिकेशन, वय, पेमेंट, ठीक आहे, आणि पोस्टिंग कुठे मिळेल ते सर्व दिलेलं आहे. आता हे सुरुवातीचं डॉक्टर्स आहे, हे सोडून द्या, MBBS वगैरे, RBSK. याच्यानंतर स्पेसिफिक नर्सेसचं बघायचं म्हटलं तर सायकॅट्रिक नर्स, मनोविकृत नर्स म्हणजे सायकॅट्रिक नर्स. ची स्पेशल सायकॅट्रिक नर्ससाठी बघा एक जागा आहे, ज्याच्यामध्ये आणखीन जागा आहेत, पण सायकॅट्रिक नर्ससाठी स्पेशल एक जागा आहे. GNM किंवा BSc झालेलं पाहिजे विथ स्पेशल सायकॅट्रिक नर्सची असल्यामुळे तुम्हाला काहीतरी सर्टिफिकेट पाहिजे, सर्टिफिकेट इन सायकॅट्रिक फ्रॉम रेप्युटेड इन्स्टिट्यूट विथ व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन. तुमच्याकडे सायकॅट्रिकचा डिप्लोमा किंवा डिग्री काहीतरी झालेलं पाहिजे सायकॅट्रिकमध्ये, ठीक आहे. तर एज लिमिट काय त्याच्यासाठी 38 वर्ष ओपनकरिता, आणि जे रिझर्व कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी 43. तर पेमेंट आहे 25,000. एक वॅकेन्सी आहे, कोणत्याही प्रवर्गाची चालेल, ठीक आहे, म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचा असेल कॅन्डिडेट तरी चालेल, अप्लाय करू शकतं. त्याची पोस्टिंग कुठे असेल, म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, डिस्ट्रिक्ट लेवलला जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला त्याची पोस्टिंग असेल. ओके, हे स्पेशल सायकॅट्रिक नर्सची वॅकेन्सी आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर स्टाफ नर्सच्या म्हणलं तर हे बघा, हा 7 नंबरचा पॉईंट, हे स्टाफ नर्सच्या टोटल इतक्या वॅकेन्सी आहेत, ठीक आहे. ह्या सर्व स्टाफ नर्स आता हे वेगवेगळ्या प्रोग्रामच्या अंडर आहेत, तिथं त्यांनी दिलेल्या की बघा, IPHSच्या स्टाफ नर्स, IPHSच्या 7, NPCDSसाठी 1 स्टाफ नर्स, NCDसाठी 2, त्याच्यानंतर PHCसाठी 1, SUMNसाठी 3, L3 1, ठीक आहे. हे काही असू द्या, हे सोडून द्या, आपल्याला याच्याशी काही घेणं देणं कुठं आहे. तर ह्या पुढे टोटल त्याच्या वॅकेन्सी पण दिलेल्या आहेत. तर क्रायटेरिया काय स्टाफ नर्ससाठी बघा, प्लेन GNM किंवा BSc चालेल, काही प्रॉब्लेम नाही, किंवा MSc, तुमचं जे काही नर्सिंगचं तुमच्याकडे कुठलंही GNM, BSc, MSc जे काही झालं असेल, व्हॅलिड MNC रजिस्ट्रेशन, काही एक्सपिरियन्सची वगैरे काही गरज नाही, पण असेल तर तुमचं सिलेक्शनचे जास्त चान्सेस आहेत. बघा, तर GNM, BSc, MSc कोणतंही चालेल, कोणीही फॉर्म भरू शकतं. एज लिमिट काय याच्यामध्ये सेम तेच, ओपनसाठी 68, आपलं 38, आणि याच्यासाठी कॅटेगरीसाठी 43. पेमेंट आहे 20,000, 20,000 पेमेंट आहे, आणि टोटल जागा आहेत 36. आता सायकॅट्रिक नर्सला किती होतं बघा, 25,000 पेमेंट होतं, म्हणजे 5,000 एक्स्ट्रा आहेत सायकॅट्रिक नर्ससाठी, आणि जे स्टाफ नर्स आहे त्यांच्यासाठी 20,000 पेमेंट आहे. त्यांच्या टोटल किती जागा आहेत, 36. आता कॅटेगरी वाईज पण दिलेलं आहे की अजाच्या 3 आहेत, विजयच्या 2, बजबच्या 1, डची 1, इमावची 3, वापरची 2, आर्थिक दुबळगड म्हणजे EWSच्या 7, साशेमाच्या 4, आणि अराखीवच्या 9, अशा टोटल किती 36 जागा आहेत. आता हे 36 जागांची पोस्टिंग कुठं कुठं आहे, तुम्हाला कुठे पोस्टिंग मिळेल, तर बघा, इथं पुढे नियुक्तीचं ठिकाण पण दिलेलं आहे की पंढरपूरला 1, जवळाला 1, वळसंगाला 1, गादेगावला 2, सलगरला 2, ठीक आहे. अशा टोटल तुमच्या पोस्टिंग पण दिलेल्या आहेत की कुठं कुठं तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते. तर ह्या टोटल 36 जागा आहेत. त्याच्यानंतर आणखीन बघा, आरोग्यसेविका, ह्याच्यामध्ये ANMच्या तुमचं ANM विथ MNC रजिस्ट्रेशन, जर ANM असेल तर ANMच्या बघा किती टोटल 16 जागा आहेत, 18,000 पेमेंट आहे. इथे पण त्यांचं कॅटेगरी वाईज दिलेलं आहे, आणि त्यांची पोस्टिंग कुठं कुठं मिळेल ते पण दिलेलं आहे इथे पुढे. ओके, तर ANMच्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बघा, स्टाफ नर्सच्या आणखीन आहेत बघा, ह्या 15th FC प्रोग्रामच्या अंडर इथं आणखीन 13 जागा आहेत. तर ह्याचं पण क्रायटेरिया सेम, GNM किंवा BSc विथ व्हॅलिड MNC रजिस्ट्रेशन, सेम तेच आहे क्रायटेरिया, आणि एज लिमिट पण सेम तीच आहे, ओपनसाठी 38 आणि कॅटेगरीसाठी 43. पेमेंट सेम 20,000. जागा किती आहे, 13. आता ही कॅटेगरी वाईज इथं पण दिलेलं आहे, आणि इथं पुढे पोस्टिंग कुठं कुठं दिलेलं आहे. जागा बघा, इथं 13 आहेत, आणि वरी आणखीन किती होत्या, 36, म्हणजे टोटल किती जागा आहेत, 13 आपलं 36 प्लस ह्या 13, टोटल 49 जागा आहेत स्टाफ नर्सच्या. ओके, आणि ANMच्या आणखीन सेपरेट, ANMच्या किती 16 समथिंग होते ना, त्यावाल्या. ओके, चला, आता काही सूचना आणि अटी बघा, ह्याच्यामध्ये सांगितलं की तात्पुरत्या कंत्राटी
पदभरती ही कधीपर्यंत आहे तर 31 मार्च 2000 म्हणजे पुढल्या वर्षीच्या 26पर्यंत आहे. ठीक आहे. हे बॉन्ड ॲक्च्युली किती असतात 11 महिने 29 दिवसाचे बॉन्ड आहे ते, 1 दिवसाचा गॅप देऊन म्हणजे 1 वर्षाचे बॉन्ड. ठीक आहे. तर हे कंटिन्यू होत राहतील, पण ते हे कॉमन पॉईंट असतात की मध्येच काही मान्यता नाही भेटली, रद्द झालं तर ते प्रोग्राम रद्द होईल. ठीक आहे. ते कॉमन पॉईंट आहेत. आता फॉर्म कसा भरायचा बघू. उमेदवाराकडून दिनांक, आता डेट बघा, 2 जून 2025 ते 10 जून 2025 या कालावधीवर कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून 11 ते 4पर्यंत अर्ज स्वीकृती. आता हे कुठं भरायचे आहेत फॉर्म, तर हे बघा, हे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर. ठीक आहे. सोलापूर जिल्हा परिषदला तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहेत. मी तुम्हाला खाली फॉर्म दाखवतो, तो फॉर्म भरून तुम्हाला तिथं सबमिट करायचं आहे. ठीक आहे. एका पदासाठी, आता शॉर्टमध्ये सांगतो, एका पदासाठी एकच फॉर्म भरायचा तुम्ही. आता याचे जे पेमेंट आहे तुम्ही कसं करणार, तर फीस किती आहे फॉर्मची, ॲप्लिकेशन फी बघा. अराखीव प्रवर्गासाठी उमेदवारांना 150 रुपये, ओपन कॅटेगरीवाल्यांना 150 रुपये आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीवाले आहेत त्यांना 100 रुपये. तर आता हे भरायचं कसं, तर हे तुम्हाला DD काढावं लागेल, डिमांड ड्राफ्ट. ओके. ऑनलाईन नाही आहे, डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढावं लागेल बँकेत जाऊन, जी राष्ट्रीयकृत बँक आहे तिथं जाऊन. तर DD कुणाच्या नावानं काढायचा बघा, इथं मी मार्क करून दिले, डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी सोलापूर यांच्या नावानं तुम्हाला DD काढायचा आणि तो DD तुम्हाला फॉर्मसोबत जोडून तिथं आता सांगितलेल्या पत्त्यावर सोलापूरच्या जिल्हा परिषदला नेऊन तुम्हाला तो फॉर्म तिथं जमा करायचा आहे. ओके. तर क्लिअरली तुमचं नाव, पदाचं नाव सर्व टाकायचं प्रॉपर फॉर्म भरून, त्याच्यासोबत DD अटॅच करून तुम्हाला तिथं नेऊन जमा करायचं जिल्हा परिषद सोलापूरला. ठीक आहे. हे मानधनावर, आता एक कॉमन पॉईंट आहे, मानधनावर आहे, तुम्हाला हे दावा करता येणार नाही परमनंटसाठी. त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स, 10वीची सनद, एजसाठी, त्याच्यानंतर तुमचे सर्व अटेम्प्ट सर्टिफिकेट तुमचे, कारण सिलेक्शनला काही एक्झाम वगैरे होणार नाही, तर तुमचे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्याच्याच मार्कच्या बेसवर सिलेक्शन होईल. मी ह्याच्यामध्ये पण छत्रपती संभाजीनगरची आणि गडचिरोलीची वगैरे जी जाहिरात टाकली होती आणि ओसीविराची, हे सर्व NHMचे, आता NHMचे सर्व सेम प्रोसेस राहणार आहे. ते तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बेसवरच तुम्हाला ते सिलेक्शन होणार आहे, ह्याला काही एक्झाम वगैरे नाही. तर तुमचे सर्व डॉक्युमेंट्ससोबत जोडायचे, तुमचे कास्ट व्हॅलिडिटी बघा, नोंदणी प्रमाणपत्र, जात म्हणजे रजिस्ट्रेशन, रिन्युअल, नॅशनॅलिटी, शाळा सोडल्याचा दाखला, TC, कॅटेगरीमधून फॉर्म भरत असेल, तुमचं नॉन क्रिमिनल असेल कॅटेगरीला तर नॉन क्रिमिनल, ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सोबत झेरॉक्स अटॅच करायचे. ठीक आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट अटॅच नाही करायचे. तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतील, त्यावेळेस ओरिजिनल लागतील, पण फॉर्म भरताना झेरॉक्सच जोडायचे. ओके. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन स्लिप वगैरे DD काढून सोबत भरून पाठवायचा. त्याच्यानंतर हे CGPA SGPA म्हणजे तुमचे जर मार्क्स तुमचे ग्रेड असतील तर त्याला मार्कामध्ये कन्वर्ट करून ते तुम्हाला तेवाला सर्टिफिकेट जोडावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा DD काढावा लागेल. हा वाला पॉईंट बघा, ही वेबसाईट आहे www.zpsolapur.gov.in. तुम्हाला जी काही माहिती असेल ह्या साईटवर अपडेट केली जाईल. बघा, ह्यांनी क्लिअरली सांगितले की उमेदवारांना कोणतीही सूचना, दूरध्वनी, निरोप, SMS, ईमेल केले जाणार नाही. तुम्हाला कोणी फोन, मेसेज, कॉल करून सांगणार नाही. जे काय असेल हे वेबसाईटवर टाकण्यात येईल. तुम्ही ह्या भरोश्यावर बसायचं नाही की आम्हाला सांगितलंच नाही, मेलच आला नाही, कॉलच आला नाही, ते काही इन्फॉर्म करणार नाही तुम्हाला. जे काय असेल ते वेबसाईटवर टाकलं जाईल, तुम्हाला ती वेबसाईट चेक करत राहावी लागेल. ओके. त्याच्यानंतर ठीक आहे, हे कॉमन पॉईंट आहेत. सर्व अधिकार त्यांच्याकडे राहतील, आवश्यक असल्यास कमी जास्त करणार ते पदसंख्येमध्ये. ओके. त्याच्यानंतर हे कॉमन की निवड कंत्राटी स्वरूपाचे आहेत. तुम्हाला त्याच्यामध्ये बदली मागता येणार नाही, जिथं तुम्हाला पोस्टिंग मिळाली तिथंच. त्याच्यानंतर तुम्ही राखीव कॅटेगरीमधून भरत असताल, म्हणजे रिझर्वेशन कॅटेगरीमधून फॉर्म भरत असेल तर कास्ट व्हॅलिडिटी, तुमच्या कास्टला नॉन क्रिमिनल असेल तर ते कागदपत्र जोडायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट, अर्धवट वगैरे अर्ज असतील, झेरॉक्स नीट नसतील तुमच्या डॉक्युमेंटच्या, तुम्ही जे अटॅच करून पाठवता तर तुमचा फॉर्म रद्द केला जाऊ शकतो, याची नोंद घ्यायची. त्याच्यानंतर ठीक आहे, जर तुमचं काही अनुभव वगैरे असेल, एक्सपिरियन्स, ते सोबत जोडायचे. जास्तीत जास्त तुमचं जे काही असेल प्रमाणपत्र ते सर्व त्याच्यासोबत अटॅच करून पाठवायचे. आता याच्यामध्ये कसं आहे, सिलेक्शन बघा, सदरील अर्ज परत उमेदवारांच्या पत्त्यावर पाठवण्याची जबाबदारी संबंधित पोस्ट कुरिअर यांची राहील, सरांनी नोंद घ्यावी. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, तुम्ही स्वतःहून तरी फॉर्म भरा, नाही तर तुम्ही जर पोस्टानं वगैरे पाठवताय तर जी दिलेली डेट आहे त्या डेटमध्ये तिथं पोहोचलं पाहिजे, नाही तर ते काय करतील, तुम्हाला सरळ अर्ज तुमचा वापस पाठवतील रिजेक्ट करून. तर त्याच्यामुळे ते तुमची रिस्क आहे की असं नाही की मी फॉर्म पाठवला होता, पोस्टानं लेट गेला, ते त्यांना काही नाही, ते दिलेल्या डेटमध्ये तिथं फॉर्म पोहोचला पाहिजे. एकतर स्वतः जाऊन भरा किंवा पोस्टनं स्पीड पोस्ट करा, लवकर ते विदिन दिलेल्या टाईम पिरियडमध्ये तिथं फॉर्म तुमचा पोहोचला पाहिजे, नाहीतर ते पोस्टानं गेलेलं पण ॲक्सेप्ट करणार नाहीत. भरू शकता पोस्टानं वगैरे कुरिअरनं तुम्ही, पण ते टाईममध्ये दिलेल्या बरोबर पोहोचलं पाहिजे, नाहीतर ते रिटर्न पाठवतील. ओके.
आता हे सिलेक्शन मी सांगितलं होतं की एक्झाम वगैरे नाही, याच्या आधी पण मी सांगितलं सेम तसं तुमचं क्वालिफिकेशनला 50 मार्क राहतील, त्याच्यानंतर तुमच्या ॲडिशनल क्वालिफिकेशनला 20 आणि एक्सपिरियन्सला 30. ठीक आहे, तर ते तुमच्याकडे किती आहे त्याच्यावर बेस आहे. असं टोटल 100पैकी तुम्हाला मार्क मिळतील. एक कितीला किती मार्क इथे दिलेले आहे त्यांनी, तर 100पैकी तुम्हाला मार्क्स देतील आणि त्याच्या बेसवर तुमचं सिलेक्शन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला ठीक आहे, बस इतकंच आहे. तर दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही ते फॉर्म पाठवायचा आहे. आता फॉर्म दाखवतो तुम्हाला, हा वाला फॉर्म आहे. हे PDF मी ग्रुपवर टाकेन, तुम्ही ग्रुपवरून याची प्रिंट काढून घेऊ शकता. हा फॉर्म भरायचे, तुम्हाला फोटो चिटवायचे, तुमचं नाव, पद, बँकेचं नाव, तुम्ही जे DD काढला त्या DDचा नंबर, किती रुपयाचा DD काढला इथं लिहायचं, तुमचं नाव इंग्लिशमध्ये मराठीमध्ये दोन्ही, बदललं असेल तर लिहायचं, उमेदवाराचं वडील किंवा पती यांचं पूर्ण नाव, त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख अक्षरामध्ये पण, वय किती आहे ते लिहायचं, त्याच्यानंतर तुमचा पत्ता, मोबाईल नंबर, अर्जदाराकडे रहिवासी प्रमाणपत्र आहे का नाही ते लिहायचं, जातीचं प्रमाणपत्र आहे का नाही येस नो करायचं, तुमची कॅटेगरी सब कॅटेगरी जी आहे ती इथं मेन्शन करायचं, मराठी स्टेटस विवाहित अविवाहित इथं टिक करायचं. त्याच्यानंतर तुमचे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहेत डिप्लोमाचे ते इथं लिहायचं, बोर्डाचं नाव म्हणजे युनिव्हर्सिटी कुठून झाली, त्याच्यानंतर उत्तीर्ण वर्ष, किती मार्क मिळाले आणि किती पर्सेंटेज. ठीक आहे, डिग्रीचं पण इथं तसंच लिहायचं. त्याच्यानंतर पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएशन, जर ग्रॅज्युएशननंतर काही केलं असेल तर त्याचे पण सेम, विद्यापीठाचं नाव, कधी पास झाले, किती मार्क मिळाले, किती टक्के मिळाले. आणि इतर शैक्षणिक अर्थ तुमच्याकडे MSCIT किंवा अदर काही असेल क्वालिफिकेशन, जसं आता सायकॅट्रिक नर्ससाठी वगैरे कोणाचं असेल ते इथं मेन्शन करायचं, किंवा याच्या व्यतिरिक्त काही असेल तर ते मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर हा वाला कॉलम आहे एक्सपिरियन्ससाठी. तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर इथं 1, 2, 3 जे काही एक्सपिरियन्स असेल इथं लिहायचं, हॉस्पिटलचं नाव, कोणत्या पोस्टवर किती वर्ष, किती महिने, किती दिवस काम केलं ते मेन्शन करायचं. ठीक आहे, आणि सोबत तुम्ही जे जे डॉक्युमेंट जोडले, साक्षांकित प्रती म्हणजे त्याच्या अटेस्टेड करून तुम्ही झेरॉक्स काय काय जोडले इथं लिहायचं, तुमचे 10वीचे 12वीचे, त्याच्यानंतर एज्युकेशनचे, डिप्लोमा, डिग्रीचे, नर्सिंगचे, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल. ठीक आहे, सर्व डॉक्युमेंट तिथं लिहायचं काय काय सोबत अटॅच केले ते. त्याच्यानंतर खाली तुमचं सही, नाव, डेट टाकायची. ठीक आहे, आणि हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तर हे प्रत्येकाला भरून द्यावंच लागतं सगळ्यांनी. ठीक आहे, इथं नाव, तुमचं वडिलाचं नाव, वय, वर्ष, तुमचं नाव, तुम्हाला किती मुलं आहेत, 0, 1, 2, 3 जे काय असेल इथं लिहायचं, असतील तर त्यांच्या डेट ऑफ बर्थ लिहायचं, इथे सही करायची, तुमचं नाव लिहायचं, इथं डेट लिहायची, बस. ठीक आहे, हे फॉर्मसोबत, हे पण स्मॉल फॅमिलीचं तुम्हाला कंपल्सरी हे सर्वांनाच द्यावं लागेल, हे फॉर्मसोबत भरून द्यायचं. ठीक आहे, तर ह्याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथे जॉईन होऊन विचारू शकता.